सो हॅलो एव्हरीबडी. आता आपलं कितवं 23वं सेशन आहे. ओके. तो सर्व सेशन्स तुम्ही कंटिन्यू करत असाल अशी अपेक्षा करते आणि आजचं आपलं सेशन चालू करूया. ठीक आहे. सो सर्वजण पटपट पटपट जॉईन होत चला आणि लाईव्ह चॅटमध्ये आपले आन्सर्स सांगत चला. ओके. थोडा वेळ आपण प्रत्येक वेळेस सेशन लगेच चालू करत असतो. थोडाही वेळ वाया न घालवता 1 ते 2 मिनिटात सो पटपट, पटपट सर्वांनी जॉइन व्हायचं आहे. 4 वाजल्यापासून आपले सेशन्स इथून पुढे येणार आहेत. ठीक आहे. सो टाईममध्ये थोडा चेंज झालेला आहे. 3च्या जागी आपण 4 वाजता सेशन्स घेत असतो. ठीक आहे. सो सर्वांनी पटपट, पटपट जॉइन व्हायचं आहे लाईव्ह चॅटमध्ये. इंटरॅक्टिव्ह राहायचं आहे. ओके. चलो. पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात आता आपण. पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सांगा. सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला विचारलेलं आहे. कोणी केली सत्यशोधक समाजाची स्थापना? सांगा. शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि महात्मा गांधी याच्यापैकी आपल्याला उत्तर सांगायचं आहे. सेशन इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे, एनर्जेटिक ठेवायचं आहे, पण कॉन्स्टंट एनर्जी ठेवायची आहे आपल्याला. एकदम हाय, एकदम लो नाही. ठीक आहे. वी विल गो विथ अवर पेस. ओके. सांगा. चला. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? शाहू महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले आणि महात्मा गांधी. याचा आन्सर माहिती वाचायला पाहिजे. आपण आतापर्यंत इतक्या वेळेस समाजांचे ज्याची ज्याची स्थापना केली आहे, 4 समाज इतक्या वेळेस रिपीट झालेले आहेत की आपलं म्हणजे सत्यशोधक समाज नाही झाला, पण बाकीच्या समाजामुळे आपण सर्वांचे एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. सो तुम्हाला याचा आन्सर माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. सांगा कोणी केली आहे? सांगा. महात्मा फुले यांनी याची स्थापना केलेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? सांगा. औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? आमच्या इकडे बाहेर इतका जोरात पाऊस चालू आहे पुण्याला. रेड अलर्ट सांगितलेला आहे. तरी पण ठीक आहे. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला आणि घरातच राहा. ठीक आहे. घरात राहून सेफ राहून आपले लेक्चर्स करत चला. ठीक आहे. सांगा. कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? नागपूर, जालना, चंद्रपूर आणि सातारा. सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा. काय वाटते? कुठे आहे कोराडी औष्णिक विद्युत केंद्र? नागपूर, जालना, चंद्रपूर, सातारा. लाईव्ह चॅटमध्ये सांगा. सांगा कुठे आहे? लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. ठीक आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? नागपूर, जालना, चंद्रपूर आणि सातारा. सांगा. उत्तर देत चला. तर ते कुठे आहे? नागपूर येथे आहे. त्याचप्रमाणे चंद्रपूरमध्ये काय आहे? सुपर पॉवर थर्मल स्टेशन आहे. ओके. सुपर थर्मल पॉवर स्टेशन आहे. ओके. साइडला नोट डाउन करत चला. सुपर थर्मल पॉवर स्टेशन. ओके. कुठे आहे? चंद्रपूर येथे आहे आणि कोराडी औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? नागपूर येथे आहे. आपल्या सोबत नोट्स नोट्स बनवत चला. ठीक आहे. नोट्स आपल्या सोबत रिव्हिजन नोट्स ह्या तयार झाल्या पाहिजे. ओके. सांगा. नेक्स्ट प्रश्न काय आहे? गोंदिया जिल्ह्याच्या पश्चिम भागाला कोणता जिल्हा आहे? ठीक आहे. सांगा. आता पश्चिम भागाला कोणता जिल्हा आहे? राजनांदगाव, बालाघाट, भंडारा जिल्हा आणि गडचिरोली. सांगा. गोंदिया जिल्ह्याच्या पश्चिम भागाला कोणता जिल्हा आहे? पश्चिम भागाला कोणता जिल्हा आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. राजनांदगाव कुठे आहे? पूर्वेला. ठीक आहे. गोंदिया जिल्ह्याच्या. बालाघाट कुठे आहे? मध्य प्रदेश. कुठे आहे? मध्य प्रदेश. ठीक आहे. पण कुठे आहे? उत्तरेला आहे. ओके. तो बालाघाट कुठे आहे? उत्तरेला. नोट डाऊन करत चला. साईडला मध्य प्रदेशसाठी नुसते एमपी लिहून ठेवा. ओके. त्याचप्रमाणे गडचिरोली कुठे आहे? दक्षिणेला. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे? लाईव्ह चॅट मध्ये आता तरी उत्तर टाकत चला रे. टाका. उत्तर टाका. ठीक आहे.
तो गोंदिया जिल्ह्याच्या पश्चिम भागाला कोणता जिल्हा आहे? भंडारा जिल्हा आहे. ओके. तो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन नंबर बी हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. तर ठीक आहे सांगा. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आपल्याला विचारलेली आहे पैनगंगा, वर्धा, वैनगंगा आणि भीमा. सांगा. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी आपल्याला विचारलेली आहे. सांगा. आज पूर्ण भंडारा जिल्हाच करून टाकायचा आहे वाटते. ठीक आहे. सांगा. भंडारा जिल्हा याला अजून काहीतरी नाव आहे. आपण प्रत्येक सेशनमध्ये पाहत आलो. ते पण लाईव्ह चॅटमध्ये टाकत चला. ठीक आहे. सांगा. उत्तर सांगत चला. भंडारा जिल्हा याला आपण काय म्हणतो? तलावांचा प्रदेश. सांगा याच्यातून वाहणारी प्रमुख नदी आपल्याला विचारलेलं आहे जी की कोणती कोणती आहे? सांगा. भीमा नदी कुठून वाहते? पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्राच्या प्रदेशातून ती वाहते. ओके. आपल्याला कुठून विचारलेली आहे? भंडारा जिल्ह्यातून विचारलेली आहे. ठीक आहे. त्याचप्रमाणे जी पैनगंगा आहे ती कुठून वाहते? हिंगोली वगैरे अशा ह्या जिल्ह्यातून ती वाहत असते. ठीक आहे. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग. यांच्या काय 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 कुठून वाहते भीमा नदी? काही भागातून वाहताना आपल्याला दिसते. ठीक आहे. कोणती नदी कुठून वाहते याचं सविस्तर विश्लेषण आपण काय नदी हा टॉपिक शिकताना करतच असतो. ठीक आहे. सो भूगोलचा हा प्रश्न आहे. सांगा. उत्तर द्यायचा प्रयत्न करा. गोंदिया जिल्ह्याच्या प्रमुख भंडारा जिल्ह्याची प्रमुख नदी आपल्याला विचारलेला आहे. सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला याचं. पैनगंगा मी तुम्हाला काय सांगितलं? हिंगोली, यवतमाळ. ओके. अशा जिल्ह्यातून ती वाहते. ओके. शॉर्टकटमध्ये मी एक थोडी माहिती देत आहे. आणि वर्धा ही नदी कुठून? विदर्भातल्या काही जिल्ह्यातून वाहते. पण आपल्याला कोणती विचारलेली आहे? भंडारा जिल्ह्यातून प्रामुख्याने कोणती नदी वाहते? तर ती वैनगंगा नदी आहे. ज्याला आपण भंडारा जिल्ह्याला तलावाचा प्रदेश म्हणतो आणि तेथील प्रमुख नदी कोणती आहे? तर ती आहे वैनगंगा. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भंडारा जिल्ह्यातील गडेगाव येथे कशाचा कारखाना आहे? आता भंडारा जिल्ह्यातील आपल्याला काय विचारलेलं आहे? गडेगाव येथे कशाचा कारखाना आहे? ठीक आहे. मोटारचे सुट्टे भाग तयार करणे, स्टील, मॅग्नीज आणि पितळी भांडे. सांगा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. आपल्याला विचारलेलं आहे भंडारा जिल्ह्यातील गडेगाव येथे कशाचा कारखाना आहे? सांगा. कशाचा कारखाना आहे? आणि त्या कारखान्याचं नाव सुद्धा सांगायचा प्रयत्न करा. नाव सांगितलं तर खूपच चांगलं होईल. ओके. लाईव्ह चॅटमध्ये नाव टाकत चला. तर तो कशाचा कारखाना आहे? मोटारचे सुट्टे भाग तयार करणे याच्यासाठी तो कारखाना आहे. ठीक आहे. आणि त्या कारखान्याचं नाव काय आहे? लिहून घ्या साईडला. हिंदुस्तान कंपोजिट्स. ठीक आहे. माझ्या सोबत लिहित चला. लिमिटेड. ओके. हा त्या कारखान्याचं नाव आहे आणि ज्याच्यात काय केलं जातं? मोटारचे सुट्टे भाग तयार केले जातात आणि जो कुठे आहे? भंडारा जिल्ह्यातील गडेगाव येथे तो कारखाना आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. महाराष्ट्र शासनाची नवसंजीवनी योजना समाजातील घटकांसाठी आहे. समाजातील डॅश घटकांसाठी आहे. ओके. सांगा. महाराष्ट्र शासनाची नवसंजीवनी योजना कोणत्या घटकासाठी आहे? अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अल्पसंख्याक आणि विशेष मागासवर्गीय. ठीक आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा. सांगत चला लाईव्ह चॅट मध्ये.
कशासाठी आहे? नवसंजीवनी योजना ही अनुसूचित जमाती यांच्या सर्वांगीण विकासासाठी ही योजना आहे. ओके. ठीक आहे. अनुसूचित ज्या काही अनुसूचित जमाती आहेत यांच्यासाठी ही योजना आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. आदिवासी हा डॅश मूलभूत जीवन जगणारा मनुष्य प्राणी आहे. ठीक आहे. स्वतंत्र, नैसर्गिक, स्वावलंबी आणि सहकार्याचे. आदिवासी हे कशामुळे आदिवासींचा हा आपण एक एक ऑप्शन ठेवून बघू. आदिवासी हा स्वतंत्र मूलभूत जीवन जगणारा मनुष्य प्राणी आहे. ठीक आहे. जीवन जगण्याचा अधिकार जो आहे आपल्याला मूलभूत जीवन जगण्याचा अधिकार हे काय आहे आपला नैसर्गिक आहे. ठीक आहे. निसर्गतः काही अधिकार नैसर्गिक सुद्धा असतात आणि जो आपला आहे जीवन जगण्याचा आदिवासी हा नैसर्गिक मूलभूत जीवन जगणारा मनुष्य प्राणी आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. खूप बेसिक आन्सर होतं याचं. ठीक आहे. आदिवासींच्या कल्याणासाठी सन डॅश पासून स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली. सो आज आपल्याला भरपूरच आदिवासींवरती प्रश्न येत आहेत. ठीक आहे. करून घेऊ त्याला काय. आदिवासींच्या कल्याणासाठी सन डॅश पासून स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची निर्मिती झाली 1982, 1982, 1983, 1984 आणि 1985. सांगा लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये तुम्ही याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करा. ओके. सांगा काय वाटते आन्सर? काय असेल ह्याचा आन्सर? आपल्याला काय विचारलेलं आहे? विकास विभागाची निर्मिती कधी झाली असं आपल्याला विचारलेलं आहे. कधी झाली होती सांगा? 22 एप्रिल 1983 रोजी याची काय झाली होती? स्थापना झाली होती आणि नंतर 84 पासून हा स्वतंत्र विभाग कार्यरत आहे. ठीक आहे. इथे आपण स्वतंत्रपणे कार्यरत असं लिहूयात. ठीक आहे. प्रश्नामध्ये जर गुगली टाकली तर कन्फ्यूज व्हायला नको. ठीक आहे. तो आपलं करेक्ट आन्सर काय आहे? 1983 ह्या टाइमला त्याची काय झाली होती? 22 एप्रिल 1983 ला त्याची स्थापना झाली होती. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतातील चलनाची दशमान पद्धती कोणत्या वर्षापासून सुरू करण्यात आली? सांगा लाईव्ह चॅटमध्ये उत्तर देत चला ह्याचं. दशमान पद्धतीबद्दल आपल्याला प्रश्न आलेला आहे. सांगा. 1947, 1950, 1957, 1965. सांगा. सांगा. कधी आलं होतं? 1 एप्रिल. सांगा आता पुढचं वर्ष आपल्याला विचारलेलं आहे आणि जे की आपल्याला सांगायचं आहे सांगा. दशमान पद्धती. दशमान पद्धती म्हणजे काय? तर 1 रुपया बरोबर 100 नवे पैसे. अरे ठीक है 100 नवे पैसे, नए पैसे ऐसा तो बोला जाता था उस टाइम में. तो नवे पैसे असं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि ही काय होती? दशमान पद्धती होती आणि ही चालू झाली होती 1 एप्रिल 1957. ओके. 1 एप्रिल 1957 रोजी ही चालू झालेली होती. ठीक आहे. नंतर 1964 मध्ये ठीक आहे. 1964 मध्ये हा काय केला? नवे शब्द काढून टाकण्यात आला आणि 1 रुपया बरोबर 100 पैसे फक्त एवढाच ठेवण्यात आला. ओके. हे सुद्धा लक्षात ठेवा. खूप बेसिक प्रश्न आहे आणि अशावरती आपल्याला काय होतात? प्रश्न हे येत असतात. ओके. लक्षात ठेवा. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात आपण. सन 1904 मध्ये नाशिक येथे अभिनव भारत आठवलं मित्रमेळाचा आपल्याला प्रश्न आलेला होता मागच्या सेशनमध्ये आणि मित्रमेळाचं नंतर रूपांतर झालं होतं अभिनव भारत या क्रांतिकारी संघटना. बरोबर. क्रांतिकारक संघटनेमध्ये त्याचं नंतर रूपांतर झालं होतं. सर्वात पहिले कोण होती? मित्रमेळा. पहिले सेशन जर त्यांनी नीट रिवाइज केले, ज्यांनी पहिले सेशन पहिल्यापासून नीट पाहिलेत त्यांना लक्षात येईल आपल्याला प्रश्न आला होता मित्रमेळा. त्याचं मग नंतर मी विचारलेलं होतं की मित्रमेळा आय थिंक 1888 ची का काहीतरी ती संस्था होती आणि त्या मित्रमेळाच्या रूपांतर नंतर कशामध्ये झालं असा आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता. सॉरी. नंतर ह्याचं रूपांतर कोणत्या क्रांतिकारी संघटनेमध्ये झालं होतं असं आपल्याला प्रश्न आला होता. त्याचं उत्तर होतं अभिनव भारत. ठीक आहे.
त्याच अभिनव भारतची आणि त्या मित्रमेळाची सुद्धा स्थापना कोणी केली असं आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. ठीक आहे. चाफेकर बंधू, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, हुतात्मा राजगुरू आणि सेनापती बापट. सो सांगायचा प्रयत्न करा. अभिनव भारत या क्रांतिकारक संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी याची स्थापना एक वाजते नोटिफिकेशन. यांनी याची स्थापना केलेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. वाचा नेक्स्ट प्रश्न. ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांड ही दुर्दैवी घटना कोणत्या शहरात घडली? सांगा. दुर्दैवी घटना ही कोणत्या शहरात घडली आपल्याला विचारलेलं आहे. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. काय वाजते? ठीक आहे, इतकं पण डिस्टर्बिंग नाहीये. सांगत चला, उत्तर सांगायचा प्रयत्न करा. जालियनवाला बाग हत्याकांड ही दुर्दैवी घटना कोणत्या शहरात घडली असं आपल्याला विचारलेलं आहे. लाहोर, अमृतसर, दिल्ली, फिरोजपूर. सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट हत्याकांड कधी घडलं होतं? ते पंजाब मधल्या एका गावात, पंजाब मधल्याच एका ठिकाणात घडलं होतं. आता पंजाब मधल्या इथलं कोणते ओळखा. ठीक आहे. तो कधी घडली होती जालियनवाला बाग हत्याकांड? कधी घडलं होतं? 13 एप्रिल. वर्ष सांगा. वर्षाचा तुम्हाला काउंटर क्वेश्चन आहे. पंजाब मधील अमृतसर. ठीक आहे. येथे ते घडलेलं होतं. ठीक आहे. आता 13 एप्रिल आपल्याला एक्झॅक्ट डेट सांगायची आहे. सांगा कधी झालं होतं. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. 13 एप्रिल किती माहिती पाहिजे तुम्हाला? ठीक आहे. काउंटर क्वेश्चन विचारू, कमेंट मध्ये सांगता नंतर क्रॉस चेक करून. 13 एप्रिल. बरं ठीक आहे, घ्या लिहून. 13 एप्रिल 1919. आणि या गोळीबाराचं नेतृत्व कोणी केलं होतं? रेजिनाल्ड डायर. साईडला माझ्या सोबत नोट डाऊन करत चला. काय केलं होतं यांनी? नेतृत्व केलं होतं. ओके. तो ही साईडला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नोट डाऊन करत चला. रेजिनाल्ड डायर ह्याच्या आधी काय शब्द लावायचा आहे? जनरल. ओके. 13 एप्रिल 1900 13 एप्रिल 1919 रोजी अमृतसर कुठे आहे ते? पंजाब येथे आहे, जिथे जालियनवाला बाग हत्याकांड घडलं होतं. आणि या गोळीबाराचं नेतृत्व कोणी केलं होतं? जनरल रेजिनाल्ड डायर यांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. महाराष्ट्रातील तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम आपल्याला विचारलेला आहे. कोणत्या ठिकाणी होतो? रिपीट झाला का क्वेश्चन? तापी आणि पूर्णा नाही, रिपीट नाही झाले. तापी आणि पूर्णा नद्याचा आपल्याला संगम असा विचारलेला आहे. ओके. तर ह्या नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? सांगा. चांगदेव, प्रकाशे, नेवासे, कराड. प्रकाशे तुम्हाला जर गुगल सर्च केलं तर प्रकाशे उत्तर येईल, पण प्रकाशे उत्तर नाहीये. ओके. प्रकाशे उत्तर नाहीये. आपल्याला तापी पूर्णा नद्याचा संगम विचारलेला आहे आणि ते ठिकाण प्रसिद्ध आहे. तिथे संत चांगदेव यांच्यामुळे सुद्धा ते ठिकाण प्रसिद्ध आहे. जळगाव येथील चांगदेव या ठिकाणी त्याचा संगम होताना आपल्याला दिसून येतो. सो ठीक आहे. तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम जर आपल्याला विचारला कुठे होतो, तर तो कुठे होतो? चांगदेव या ठिकाणी होतो, जळगाव जिल्ह्यातील. ओके. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा. गोबर गॅस, बायोगॅस मध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणता वायू आढळतो? ब्युटेन, इथेन, मिथेन, प्रोपेन. सांगा. बायोगॅस, गोबर गॅस, बायोगॅस मध्ये प्रामुख्याने आपल्याला कोणता आढळून येतो? सांगा. आता तरी सांगा. ठीक आहे. कोणता गॅस आढळून येतो? कोणता वायू आढळून येतो? कमेंट मध्ये सांगत चला. लाईव्ह चॅट मध्ये सांगत चला. वी हॅव टू मेक सेशन अवर इंटरॅक्टिव्ह. सांगा. सांगा कोणता गॅस आपल्याला सापडून येतो? CH4 मिथेन. 55 ते 77% पर्यंत आपल्याला याच्यात काय होतं? मिथेन हा गॅस दिसून येतो. आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरला जर कोणता गॅस दिसून येत असेल तर तो येतो कार्बन डायऑक्साईड, CO2.
फर्स्ट नंबरला सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा कोणता गॅस असेल तर तो कोणता आहे? मिथेन वायू आहे, जो प्रामुख्याने कशामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो? गोबर गॅस किंवा बायोगॅसमध्ये आपल्याला तो दिसून येतो. ओके. नेक्स्ट बघा. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक, फादर ऑफ मराठी न्यूजपेपर असं म्हणू शकतो का? ठीक आहे. तो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आपल्याला विचारलेला आहे. म्हणून कोणाला ओळखलं जातं सांगा? बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक आणि कृष्णराव भालेकर. ठीक आहे. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. आणि स्टे हायड्रेटेड, पाणी पित राहा. मेमोराइज्ड व्हायला जास्त मदत होईल याच्यामुळे. सांगा चला, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आपल्याला विचारलेलं आहे. कोण आहेत? पहिलं वृत्तपत्र आलं होतं त्यांचं. कधी आलं होतं सांगा? कधी आलं होतं? 6 जानेवारी 1832. काय नाव होतं त्या फर्स्ट न्यूजपेपरचं? कोणतं होतं ते? दर्पण. सांगा आता तरी कोणाचं होतं? दर्पण न्यूजपेपर ज्याला माहिती आहे कोणाचं आहे, त्याचं उत्तर देऊ शकतात. सांगा, मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक कोणाला म्हटलं जातं? हे आपल्याला विचारलेलं आहे. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कोणी लिहिलेलं आहे हे वृत्तपत्र? बाळशास्त्री जांभेकर यांनी ते वृत्तपत्र लिहिलेलं आहे आणि त्यांनाच आपण काय म्हणतो? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणतो. ज्यांचा पहिला न्यूजपेपर कधी आला होता? 6 जानेवारी 1832 मध्ये. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. बघा, रक्ताचा कर्करोग उपचारासाठी खालीलपैकी कोणत्या समस्थानिकाचा वापर केला जातो? ओके. रक्ताच्या कर्करोगावरती जे काही उपचार करायचे आहे त्याच्यासाठी कशाचा यूज होतो आपल्याला विचारलेला आहे. आयोडीन 131, कोबाल्ट 60, कार्बन 14 आणि युरेनियम. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, कशामुळे होतो रक्ताचा कर्करोग? आता ह्याच्या ज्याला आपण काय म्हणतो? ल्युकेमिया. ओके. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. कशामुळे होतो सांगा? सांगत चला. लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहा. उत्तर देत चला. याच्यातून निघणारे जे गॅमा किरण आहेत, त्या गॅमा किरणांचा वापर कशासाठी होतो? रेडिओथेरपीसाठी होतो. तो कोणतं समस्थानिक आहे? कोबाल्ट 60. तो याच्यामधून काय निघतात? गॅमा रेज निघतात. आणि हे जे गॅमा किरण, ओके, पूर्णपणे मराठीत घ्यायचा मी प्रयत्न तर करत आहे. गॅमा किरण जे आहे त्या किरणांमुळे काय होते? त्याचा उपयोग कशासाठी केला जातो? रेडिओथेरपी म्हणून. ओके. ठीक आहे. तो आपला करेक्ट आन्सर काय आहे? कोबाल्ट 60. आयोडीन कशासाठी वापरलं जातो? स्पेशली थायरॉइडच्या उपचारासाठी. ठीक आहे. साइडला नोट डाउन करत चला. ठीक आहे. सांगा, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे. थायरॉइडचा जो काही विकार आहे आणि कर्करोगाच्या सुद्धा उपचारासाठी वापरलं जातं, पण स्पेसिफिकली रक्ताच्या कर्करोगासाठी ते नाहीये. ठीक आहे. त्याचप्रमाणे कार्बन 14 कार्बन डेटिंगसाठी वापरलं जातं. ठीक आहे. पुरातत्व जे शास्त्र आहे त्याच्यासाठी हे एकदम महत्वाचं आहे, ज्याच्यात त्यांनी काय काय वापरतात का पुरातत्व म्हणजे जे काही पुरातनकालीन उत्खनन काही असेल तर त्याच्यासाठी कोणती एक मेथड वापरली जाते? कार्बन डेटिंग म्हणून. ठीक आहे. जे की कशाशी संबंधित आहे? आपल्या पुरातत्व शाखेशी संबंधित आहे. कार्बन 14 ज्याच्यासाठी वापरली ते कशासाठी वापरली जातं? कार्बन डेटिंगसाठी वापरलं जातं. आणि युरेनियम 235 कशासाठी वापरलं जातं? लाईव्ह चॅटमध्ये पटपट टाकत चला. काउंटर क्वेश्चन विचारून नंतर सर्च करून तुम्ही कमेंटमध्ये टाकता. सांगा, कशासाठी वापरलं जातं? तो युरेनियम 235 हे अणुभट्ट्या व अणुऊर्जेसाठी वापरलं जातं. साइडला एक फक्त आपल्याला काय जे काही त्याच्याशी रिलेटेड एक काय म्हणता येईल त्याला? वर्ड एक त्याच्यासाठी आपल्याला पटकन लक्षात येईल असा एक वर्ड ते आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे. अणुभट्ट्या आणि अणुऊर्जा.
याच्यासाठी कशाचा वापर केला जातो? युरेनियम 235 चा. ठीक आहे. सो आपलं करेक्ट आन्सरलाच आपण फक्त बॉक्स करूयात. सो कोबाल्ट 60 जे आहे, कोबाल्ट 60 हे कशासाठी वापरलं जातं? रक्ताचा कर्करोग याच्या उपचारासाठी ते वापरलं जातं. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीमुळे मूलभूत कर्तव्यांचा संविधानात समावेश करण्यात आला? 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती आणि 92वी घटना दुरुस्ती. सांगा, उत्तर द्यायचा प्रयत्न करा. भारतीय संविधानाच्या कोणत्या दुरुस्तीमुळे मूलभूत जे काही आपले कर्तव्य आहे तर त्या कर्तव्यांचा संविधानात समावेश करण्यात आला? सांगा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे, उत्तर टाकत चला लाईव्ह चॅट मध्ये. सांगा. कोणती घटना दुरुस्ती होती ती? लाईव्ह चॅट मध्ये टाकत चला. सांगा, कोणती घटना दुरुस्ती होती? 42वी, 44वी, 86वी आणि 92वी. सांगा. 86वी घटना दुरुस्ती 2002 ने जे काही आपलं 11वं आहे, ठीक आहे, 11वे मूलभूत कर्तव्य 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाची संधी, ठीक आहे, 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यात आलेले होतं. पण आपल्याला पूर्ण मूलभूत कर्तव्यांचा समावेश विचारलेला आहे. ठीक आहे. सांगायचा प्रयत्न करा. लाईव्ह चॅट मध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा. सांगा, कधी झालेला आहे? कधी समाविष्ट करण्यात आलेला आहे? लाईव्ह चॅट मध्ये उत्तर देत चला. कमेंट मध्ये उत्तर टाकत चला. ठीक आहे, सांगा. सांगत चला. लाईव्ह चॅट मध्ये बोलत चला. कधी झालेला आहे? कोणत्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आलेला आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976 1976 हे काय केलेलं आहे? आपल्या मूलभूत कर्तव्यांचा संविधानामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण. प्रश्न मोठा आहे म्हणून गोंधळून जायचं नाही आपल्याला किंवा घाबरून जायचं नाहीये, पॅनिक पण व्हायचं नाहीये. ओके. साताऱ्याच्या प्रति सरकारमध्ये तुफानी सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश रेल्वे आणि सरकारी खजिना लुटणाऱ्या कोणत्या महान क्रांतिकारकाला क्रांतीवीर म्हणून ओळखलं जातं? ओके. फक्त एवढाच आपला प्रश्न आहे. तुफानी सेना एवढं एक आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तो साताऱ्याचं जे प्रति सरकारमध्ये तुफानी सेना होती, त्या तुफानी सेनेच्या माध्यमातून ब्रिटिश रेल्वे आणि सरकारी खजिना लुटणारा कोणत्या महान क्रांतिकारकाला क्रांतीवीर म्हणून ओळखलं जातं असं आपल्याला विचारलेलं आहे. नागनाथ अण्णा नायकवडी, किसनवीर वसंतराव बंडू पाटील आणि बापूसाहेब नलावडे. आता हे खूपच वेगळा प्रश्न आलेला आहे. असा प्रश्नच आपल्याला इतक्या सेशन मधून पहिल्यांदाच आला असेल. सो सांगा. सरकार कोणी स्थापन केलं होतं? क्रांतिसिंह नाना पाटील. आता साईडला हे नोट डाऊन करत चला. नाही का? साईडलाच लिहून घेऊ ना आपण. ठीक आहे. सांगा लाईव्ह चॅट मध्ये तोपर्यंत त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करा. प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? क्रांतिसिंह नाना पाटील. ठीक आहे. सांगा यांच्या जे काही आहे तुफानी सेना, ठीक आहे, प्रति सरकारचे संस्थापक विचारलं तर क्रांतिसिंह नाना पाटील यांची जी तुफानी सेना आहे. ठीक आहे. आता हे प्रति सरकार, त्याच्यानंतर प्रति सरकारची एक सशस्त्र शाखा आहे याचीच. ओके. सशस्त्र शाखा आहे, ज्या शाखेचं नाव काय आहे? तुफानी सेना. ओके. तुम्हाला एवढा मोठा प्रश्न लिहायला लागू नये म्हणून
शॉर्ट नोटसाठी साईडला असं लिहून देत आहे. प्रति सरकार याचे संस्थापक कोण आहेत? क्रांतिसिंह नाना पाटील. ओके. त्याच्यानंतर यांची एक सशस्त्र शाखा आहे ज्याला आपण काय म्हणतो? तुफानी सेना. याच्या माध्यमातून त्यांनी जे काही ब्रिटिश खजाना आहे, ब्रिटिश रेल्वे आहे, याच्यातला जो काही सरकारी खजिना आहे तो लुटणाऱ्या क्रांतिकारकाला क्रांतीवीर म्हणून कोण आहे त्याच्यातलं ओळखायला जातं, हे आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. सो ह्याच्यातले जे काही क्रांतीवीर आता ह्या सशस्त्र तुफानी सेनेमधील जे क्रांतीवीर, ओके, क्रांतीवीरच आपल्याला विचारलेलं आहे, ते कोण आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. लाईव्ह चॅटमध्ये उत्तर टाकत चला. लाईव्ह चॅटमध्ये जेवढं उत्तर द्यायचा प्रयत्न कराल तेवढा तुमचा कॉन्फिडन्स वाढत चालेल. ठीक आहे. सांगा. आता मी उत्तर लिहिलेलं आहे, दिसायलंय तुम्हाला? तर सांगा उत्तर काय आहे? ऑप्शन नंबर 1 नागनाथ अण्णा नायकवडी. हे कोण? क्रांतीवीर म्हणून ओळखले जातात. तुफानी सेनेतील तुफानी सेना काय आहे? सशस्त्र शाखा आहे प्रति सरकारची. त्याची स्थापना कोणी केलेली आहे? क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलेली आहे आणि क्रांतीवीर म्हणून नागनाथ अण्णा नायकवडी म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. चलो आपला टाइम आलेला आहे रिव्हिजनचा. ठीक आहे. करायची रिव्हिजन स्टार्ट. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुले. रिव्हिजन कोणीही रिव्हिजनला लीव्ह करायचं नाहीये. रिव्हिजन मस्ट आहे. करणंच आहे रिव्हिजन. ठीक आहे. तर रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. सांगा. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा फुलेंनी केली. ओके. ठीक आहे. आता तुमचं मेमरी चेक करण्यासाठी आता इतके दिवस आपण सेशन घेतले. आता या सेशनमध्ये तुम्हाला किती लक्षात येते पहिलं हे बघण्यासाठी तुम्हाला काउंटर क्वेश्चन्स आहेत. त्याचे आन्सर तुम्हाला काय करायचे आहेत? कमेंटमध्ये सांगायचे आहेत. खूप बेसिक क्वेश्चन्स आहेत. आर्य समाजाची कोणी स्थापना केली? हे तुम्ही कमेंटमध्ये सांगणार आहात. ठीक आहे. त्याचप्रमाणे अजून ठीक आहे, आर्य समाजाची सांगा. ओके. नेक्स्ट आपण बघूयात. औष्णिक विद्युत केंद्र कोराडी कुठं आहे? नागपूरला आहे. चंद्रपूरला काय आहे? सुपर थर्मल पॉवर स्टेशन हे कुठे आहे? चंद्रपूर येथे आहे. कोराडी कुठे आहे? नागपूर. ओके. आता जे आहे गोंदिया जिल्हा, याच्या गोंदिया जिल्ह्याचं आपल्याला काय सांगायचं होतं? पश्चिम भागाला कोणता जिल्हा आहे? आता पश्चिम भागाला तर भंडारा आहे. राजनांदगाव कुठे आहे? उत्तरेला आहे. बालाघाट कुठे आहे? ते पण राजनांदगाव पूर्वेला आहे. बालाघाट जे आहे ते काय आहे? उत्तरेला आहे आणि त्याचप्रमाणे जे गडचिरोली आहे ते कुठे आहे? दक्षिणेला आहे. ओके. सो पश्चिमेला कोणता आहे? भंडारा जिल्हा आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भंडारा जिल्ह्यातून वाहणारी प्रमुख नदी कोणती आहे? तर ती आहे वैनगंगा आणि भंडारा जिल्ह्याला तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. वारंवार हे खूप वेळेस आपल्याला रिपीट करायचं आहे कारण की याच्यावरून प्रश्न विचारलेला आहे. असा सुद्धा प्रश्न आलेला आहे की भंडारा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याला तलावांचा प्रदेश असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि मागच्या काही सेशनमध्ये सुद्धा आपण केलेला आहे. तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जाणारा कोणता जिल्हा असेल तर तो कोणता जिल्हा आहे? भंडारा जिल्हा आहे. ओके. त्याचप्रमाणे याच्यातून वाहणारी मुख्य नदी आहे वैनगंगा. ओके. नेक्स्ट आपण प्रश्न बघूयात. भंडारा जिल्ह्यातील गडेगाव येथे कशाचा कारखाना आहे? तर मोटारचे भाग सुट्टे भाग तयार करणे. ओके. आणि त्या कारखान्याचं नाव काय आहे? हिंदुस्तान कंपोझिट्स लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. महाराष्ट्र शासनाची जी नवसंजीवनी योजना आहे जी काय आहे? अनुसूचित जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी नवसंजीवनी योजना आहे आणि ती समाजातील कोणत्या घटकांसाठी आहे? अनुसूचित जमाती. ओके. नेक्स्ट प्रश्न बघूयात. आदिवासी हा डॅश मूलभूत जीवन जगणारा प्राणी आहे जो की नैसर्गिक मूलभूत जीवन जगणारा मनुष्य प्राणी आहे. ओके. आदिवासींच्या कल्याणासाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना कधी करण्यात आली? सांगा. कधी करण्यात आली होती? 22 एप्रिल 1983 रोजी आणि त्याचा स्वतंत्रपणे ते कार्यरत कधी झालं? 1984 ला. पण स्थापना कधी झाली होती त्याची? 1983 मध्ये त्याची स्थापना झालेली होती. ठीक आहे. तर भारतातील जी चलनाची दशमान पद्धती आहे ती कधी चालू करण्यात आली होती? 1957 ला ती चालू करण्यात आली होती. 1 एप्रिल 1957 ला ती चालू करण्यात आली आणि 1 रुपयाबरोबर 100 नवे पैसे असं म्हणून ते ओळखलं जात होतं आणि नंतर 1964 ला नवे हा शब्द काढून टाकला आणि 1 रुपयाबरोबर 100 पैसे असं करण्यात आलं होतं. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. 1904 मध्ये नाशिक येथे जी अभिनव भारत संस्था होती, क्रांतिकारक संघटना होती, ही स्थापन कोणी केली असं आपल्याला विचारलेलं होतं. आता मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. तरी पण एकदा साईडला जे नवीन आहेत सेशन मध्ये त्यांच्यासाठी. ओके.
अभिनव भारत ही रूपांतरित झालेली संस्था आहे. पहिली ही संस्था कोणती होती? मित्रमेळा. त्याचं रूपांतर होऊन ती अभिनव भारत ही एक क्रांतिकारी संघटनेत त्याचं रूपांतरण झालेलं आहे. आणि या दोनही ठीक आहे, या दोनही संघटनेची जर स्थापना कोणी केली असं विचारलं, तर ते कोण आहे? तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. ठीक आहे. तो अभिनव भारतवरती आतापर्यंत आपल्याला दोनदा प्रश्न आलेले आहेत. एक तर मित्रमेळाचं रूपांतर नंतर अभिनव भारतमध्ये झालं आणि नंतर त्यांचं काय आहे तर ते त्यांची संस्था ती संस्थापक ओके, त्यांची स्थापना कोणी केली? ओके, असं विचारलेलं आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडलं? पंजाबमधील अमृतसरमध्ये घडलं. कधी घडलं? 1919 मध्ये 13 एप्रिल 1919 मध्ये हे जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे. आणि इथे खूप मोठा जो गोळीबार झाला होता आणि याचं जे नेतृत्व होतं ते कोणी केलं होतं? जनरल रेजिनाल्ड डायर यांनी केलेलं होतं. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघूयात. तापी आणि पूर्णा नद्यांचा संगम कुठे आहे? चांगदेव, जळगाव जिल्ह्यातील चांगदेव या ठिकाणी आपल्याला याचा संगम दिसून येतो आणि हे ठिकाण संत चांगदेव तेथील फेमस आहेत म्हणून म्हणजे संत चांगदेवमुळे हे ठिकाण फेमस आहे. ओके. संत चांगदेव तिथे फेमस नाहीये, तर संत चांगदेव यांच्यामुळे ते ठिकाण प्रसिद्ध आहे आणि तिथेच तापी आणि पूर्णा नद्याचा आपल्याला काय दिसेल तर संगम तिथे आपल्याला दिसून येतो. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊयात. बायोगॅस, गोबर गॅस प्रामुख्याने कोणत्या वायूमध्ये आढळतो? मध्ये बायोगॅसमध्ये प्रामुख्याने कोणता वायू आढळतो असं आपल्याला विचारलेलं आहे, जो की कोणता आहे? CH4 ज्याला आपण मिथेन म्हणतो. 70-75% अराउंड म्हणजेच तेच 50 ते 77% ते आपल्याला आढळून येतं. आणि त्याच्यानंतर सेकंड नंबरला जर आपल्याला कोणता वायू आढळून येत असेल तर तो कोणता आहे? CO2 ओके. कार्बन डायऑक्साइड आपल्याला त्याच्यानंतर आढळून येतो. ओके. नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊयात. मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? बाळशास्त्री जांभेकरांना आपण ओळखतो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून. ओके. त्याचप्रमाणे हे अरे काय नोटिफिकेशन वाजतायत. 6 जानेवारी 1832 ओके. 6 जानेवारी 1832 ला त्यांचं पहिलं वृत्तपत्र आलं होतं दर्पण नावाने. ठीक आहे. आणि ते कोणाचं आहे दर्पण वृत्तपत्र? बाळशास्त्री जांभेकर. ओके. जे की कोण आहेत? मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आहेत. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. रक्ताचा कर्करोगाच्या उपचारासाठी खालीलपैकी कोणता समस्थानिकांचा वापर केला जातो? तर कोबाल्ट 60 याचा वापर केला जातो. याच्यामध्ये गॅमा किरणांद्वारे जी रेडिओथेरपीची जी काही प्रोसेस आहे ती केली जाते आणि याच्यामुळे काय होतं? रक्ताचा कर्करोग याचा उपचारासाठी हे वापरलं जातं. ओके. नेक्स्ट प्रश्न बघा. भारतीय संविधानाच्या दुरुस्तीद्वारे कोणत्या दुरुस्तीद्वारे? तर 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारे मूलभूत कर्तव्यांचा संविधानामध्ये काय केलेलं आहे? समावेश करण्यात आलेला आहे. तर ती कोणती घटना दुरुस्ती आहे? 42वी घटना दुरुस्ती 1976. ओके. आणि नेक्स्ट प्रश्न बघा. प्रति सरकारच्या तुफानी सेनेच्या माध्यमातून काय विचारलेलं आहे आपल्याला? तुफानी सेनेच्या माध्यमातून जी काही ब्रिटिश रेल्वे आणि सरकारी खजिना लुटणाऱ्या कोणत्या महान क्रांतिकारकाला क्रांतीवीर म्हणून संबोधलं जातं? तर ते कोणते क्रांतीवीर आहेत? नागनाथ अण्णा नाईकवडी हे ते क्रांतीवीर आहेत, त्यांना ओळखलं जातं. ओके. क्रांतीवीर म्हणून ओळखलं जातं. ओके. तर हे सर्व आजच्यासाठी झाले. आपले आजचे सेशन्स मधले पूर्ण क्वेश्चन्स आपण कव्हर केलेले आहेत आणि या सेशनमध्ये पूर्ण आपण डिटेल अनालाइज पण केलेलं आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण लिहिलेली आहे आणि रिव्हिजन पण केलेलं आहे. ठीक आहे. तो आपले जे काही डेली असतात काय अॅनलाईज करायचं, ऑप्शन्स डिकोड करायचे, लाईव्ह चॅटमध्ये उत्तर द्यायचं आणि रिव्हिजन नोट्स काढायच्या साईडला, शॉर्ट नोट्स काढायच्या आणि परत एकदा एंडला आपण काय करणार आहोत? प्रॉपरली सर्व रिव्हिजन करणार आहोत. सो आजचं आपल्या सेशनचे जे काही टास्क होते ते कंप्लीट झालेले आहेत माझ्या साईडनेही आणि मी असं कन्सिडर करते की तुमच्या साईडनेही. तुम्ही सुद्धा लाईव्ह चॅटमध्ये रिस्पॉन्स दिला असेल आणि साईडला शॉर्ट नोट्स बनवल्या असतील असं मी कन्सिडर करून चालते. ठीक आहे. सो ह्याचे जे काही PDF आहेत ते एकदाच सर्व शेअर होतील. आय थिंक शेअर नाही झालेले आहेत. सो त्या होतील शेअर हळूहळू. पण त्या शेअर करण्यापेक्षा तुम्ही स्वतः जर नोट्स काढल्या ना, तर त्या कितीही पटीनं बरोबर राहतील. ठीक आहे. आणि त्या कितीही पटीनं तुमच्यासाठी फायदेशीर राहतील. सो तुम्ही स्वतःच्या ज्या नोट्स आहेत त्या बनवा आणि चांगल्या नोट्स बनवा, ज्या परत वाचू वाटल्या पाहिजे. ठीक आहे. आणि स्वतःचं स्वतःला समजतं म्हणून स्वतःच्या नोट्स बनवलेल्या कधी पण फायदेशीर आणि एकदा हाताखालून गेलं की ते
100 नाही पण एक 10-15 वेळेस वाचल्याच्या बराबर आहे. ठीक आहे. जर आपण मन लावून लिहिलं, वाचून लिहिलं तर आपल्यासाठी ते नक्कीच फायदेशीर ठरतं. सो स्वतःच्या नोट्स बनवायचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न करत चला. स्वतःच्या नोट्स बनवा आणि सेशनमध्ये लाईव्ह चॅटमध्ये इंटरॅक्टिव्ह राहा. नोट्स बनवा आणि रिव्हिजन पण करत चला. ठीक आहे. आणि सर्वात शेवटी आपलं मेन तर जर सेशन तुम्हाला आवडलं असेल, तर नक्कीच हे सेशन लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा. आपल्या नवीन बॅचेस पण लॉन्च झाल्या आहेत. सो उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप घ्या आणि त्याच्यावरती तुम्हाला सर्व बॅचेस मिळून जातील. ठीक आहे. सो त्या सर्व बॅचेसची इन्फॉर्मेशन पण तुम्हाला तिथे आहे आणि काही क्वेरीज असतील तर त्याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. ठीक आहे. सो बॅचेस जॉइन करायचे असतील तर आपलं ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यावरती तुम्हाला बॅचेस मिळून जातील आणि जर काही क्वेरीज असतील तर त्याच्याबद्दल तिथे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आहे. ठीक आहे. सो हे सेशन आवडलं असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अभ्यास करत राहा. कन्सिस्टन्सी मेंटेन करा आणि ठीक आहे. आपल्याला कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे. आपल्याला स्टेबल राहायचं आहे. ओके. सो आजच्यासाठी एवढंच. आपण आता उद्याच्या सेशनमध्ये भेटूयात. ठीक आहे. अभ्यास करत राहा, कन्सिस्टन्सी ठेवा आणि रिव्हिजन करत राहा. ठीक आहे. आणि रेफरन्स बुक वाचत असताना जर काही आपल्या क्वेशन्समधले काही पॉइंट्स आले, तर तिथे मुद्दामून जोर देऊन वाचा. 2-3 वेळेस हायलाइट करून वाचा. ठीक आहे. ते परीक्षेसाठी खूप इम्पोर्टंट असतील. संभाव्य प्रश्नच आपण घेत असतो. ठीक आहे. सो आजच्यासाठी एवढंच. आपण इथेच थांबूया. अभ्यास करत राहा. ठीक आहे. स्टे ट्यून्ड. थँक यू सो मच.